रंग बदलणारे सरडे आपण पाहिलेत, पण एखादे झाड तीनदा रंग बदलू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण जातं. निसर्गाची ही किमया मेळघाटातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये अनुभवायला मिळते. भुताचं झाड उर्फ भुत्या म्हणून ओळखले जाणारे हे वृक्ष आपल्या अक्राळ विक्राळ रूपामुळं आणि रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या पांढऱ्या खोडांमुळं पर्यटकांच्या कुतूहलाचा आणि स्थानिकांच्या श्रद्धेचा विषय ठरले. मेळघाटात आढळणारा घोस्ट ट्री स्टेक्युरोलिया युरेन्स एक पानझडी वृक्ष आहे. आकर्षक फिकट रंगाची त्याची साल असते. हे झाड 6 महिन्यापर्यंत निष्पर्ण राहते आणि पांढरे होते. या झाडाला भुत्या करू, पांढरून, कावळी, सरडोल अशा विविध नावांनी ओळखले जाते. मेळघाटातील आदिवासी बांधव या झाडाला भुत्या किंवा कडई असं संबोधतात. रात्रीच्या अंधारात हे झाड चमकत असल्यामुळं भीतीदायक दिसते. भयावह दृश्य पाहून पूर्वीच्या काळी लोकांना तिथं भूत असल्याचा भास व्हायचा. त्यामुळे या झाडाला भुता असं नाव देखील पडले असल्याचं हरिसाल येथील पर्यटक मार्गदर्शक अशोक आठवले यांनी सांगितलंय. निसर्गाच्या या कॅनव्हासवर भुत्या आपले रंग ऋतुमानानुसार बदलत असतो. उन्हाळ्यात मार्च महिन्यात पानगळ झाल्यावर हे झाड पांढरं दिसतं. पावसाळा सुरू होताच हे झाड गर्द हिरवा शालू पांघरते. हिवाळ्यातील गुलाबी थंडीत या झाडाची त्वचाही गुलाबी छटा धारण करते. उन्हाळ्यात जेव्हा जंगलात अन्नाची कमतरता असते तेव्हा या झाडाच्या बिया पक्ष्यांची भूक भागवतात. या झाडांच्या फुलांना सूक्ष्म काटे असल्यानं मानवी त्वचेला खाज सुटते. मात्र पक्ष्यांसाठी हे हक्काचं अन्नछत्र आहे. मेळघाटातील आदिवासी बांधव या वृक्षाला पवित्र मानतात. या झाडाला कधीही पाय लावला जात नाही किंवा त्यावर कोणी चढत नाही. याच्या डिंकाचा वापर औषधे आणि प्रसाधनांमध्ये केला जातो. या झाडाची साल गुलगुळीत पांढरी पिवळी असते, जी गळते, त्यामुळे खालचा थर फिकट दिसतो. हे कोरड्या, खडकाळ आणि उष्ण प्रदेशात बहुतेकदा डोंगराळ भागात वाढतं. हे अत्यंत दुष्काळ सहनशील आहे. 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ पाण्याशिवाय जगण्यासाठी त्याची पानं गळतात. त्यामुळे झाडाची साल चंद्रप्रकाश परावर्तित करते. हे झाड अधिवास पूर्ण संचयित करण्यास मदत करते आणि मातीची धूप रोखते. डिसेंबर ते मार्च दरम्यान या वृक्षाला पिवळ्या रंगाची फुलं येतात.